नमस्कार मित्रांनो, जान्हवी दिनसेमध्ये तुमचं तिथे स्वागत आहे। आज आहे 18 मार्च। आज माझ्या मुलाचा ईशानचा बर्थडे आहे आणि त्याच्या बर्थडेसाठी त्याचे काही फ्रेंड्स येणार आहेत। मग त्यांच्यासाठी डिनर आहे। मग काय काय मी डिनर बनवणार आहे, कसं करते, त्याची प्रेप कसं करते ते सगळं तुम्हाला दाखवते। आणि मी कसं आहे हे अशासाठी हा व्हिडिओ बनवते, एक तर तुम्हाला रेसिपी पण कळेल, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एकटे असाल घरी, तुमच्या मदतीला कोण नसेल आणि तुमच्याकडे अशी छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही ते कसं मॅनेज करा आणि कसं मुलांना किंवा जे तुमचे पाहुणे येतील त्यांना गरम गरम खाऊ घालाल इझिली, त्याच्यासाठी मी करते आहे। आज मी त्यांच्यासाठी रेड सॉस पास्ता बनवणार आहे। त्याच्याबरोबर पॅनकेक आहेत आणि पोटॅटो पॉप्स आहेत। तर पास्त्यासाठी मी इथे घेतले आहे रेड बेल पेपर्स, येलो बेल पेपर्स, कॅप्सिकम आहे, 4 टोमॅटो आहे, हे मी एक एक घेतलं आहे, आणि कांदा आहे, आणि या 3 अगदी मोठ्या लसणीच्या पाकळ्यात म्हणून 3 घेतले आहेत। आपल्याला हे पहिलं सगळं रोस्ट करून घ्यायचं आहे गॅसवर। मी आधी कट करते। तर कांदा आपण थोडंसं कोर्सली हे करायचं, फाईन नाही करायचं, एकाचे 2-3 भाग करून घेऊया। मसाला आधी बनवून ठेवते, मग नंतर पास्ताला बॉईल व्हायला 10 मिनिटं लागतात। मी पेने पास्ता वापरला आहे, तुम्हाला आवडीचा तो पण कुठचाही पास्ता तुम्ही वापरू शकता। आणि 10 मिनिटात चांगला बॉईल होतो पास्ता। मग कसं आहे, मग जेव्हा मुलांचं भूक लागली असेल, मुलांना जेवायची वेळ झाली असेल की मग तो बॉईल केलेला पास्ता मी मसाल्यात टाकेन ह्या ग्रेव्हीमध्ये, आणि मग गरम गरम सर्व करता येईल। मग पास्ता बॉईल होईपर्यंत आपले पोटॅटो पॉप्स फ्राय होतील 10 मिनिटात, आणि पॅनकेक्सला तर वेळ नाही लागत आहे। आता हे मी एक एक बेल पेपर्स घेतले आहे, एक एक मी ठेवला आहे। हे पास्त्यामध्ये मी कट करून टाकणार नंतर, म्हणजे कसं खाताना तोंडात पण येईल। आणि हे मी 5-6 मुलांच्या हिशोबाने एवढी क्वांटिटी घेतली आहे। तुमच्याकडे जेवढे पाहुणे येणार असतात त्याच्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी घ्या। तर माझ्या मिस्टर पास्ता नाही खात, मग मी काय करणार, ह्याच ग्रेव्हीमध्ये थोडीशी मी मेक्सिकन राईस बनवणार, म्हणजे त्याच्यात राईस ॲड करणार पास्त्यावर, आणि मग मेक्सिकन राईस। आता टोमॅटो आपण होलच ठेवूया, फक्त त्याचं वरचं असं कट करूया। सगळं धुवून स्वच्छ घेतलेलं आहे मी। आता हे आपल्याला सगळं आता मी रोस्ट करायला घेते। तुमच्याकडे जाळी असेल तर जाळी घ्या, म्हणजे जाळी नाही आहे तर मी हे घेते, ह्याच्यावरती ठेवून रोस्ट करणार आहे। ओके, आधी मी गॅस ठेवते, आधी बेल पेपर्स रोस्ट करून घेते। थोडे थोडे आपल्याला टाकावे लागते, कारण आपलं हे छोटे जाळी असेल तर कसं मोठं असतं। आणि टोमॅटोला मी तोपर्यंत ना असं खाच्या म्हणून घेते, म्हणजे काय आतपर्यंत रोस्ट होईल, सुईने असं खाच्या म्हणून घेते। आणि हे असं केल्याने कसं पास्ता मी पण होल व्हीट वापरला आहे पास्ता, आणि मग कसं मुलांच्या पोटात भाज्या जातात। नॉर्मली हे असं आता मी कट करून जरी टाकले ना तरी ते बाजूला काढतील काही, मग माझा मुलगा तर नक्कीच काढेल, तो भाज्या खायलाच बघत नाही बरं। आणि मी हे पण काय करणार, मी ते फाईनली चॉप करून टाकणार आहे, म्हणजे तेवढं त्यांना काढता नाही येणार। तर आपण बाहेर जातो कॅप्सिकम वगैरे त्याचे मोठे मोठे पीसेस असतात। तर आता हे जरा रोस्ट होऊ दे, मी रोस्ट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। मी एवढे रोस्ट केले, जास्त नाही करायचे आता मी, आणि आपल्याला अलटून पलटून करायचं आहे। आता मी येलो बेल पेपर्स ठेवलेत, आता ते रोस्ट होत आहेत। मी आता जस्ट पलटले ते बघा, आणि जास्त वेळ नाही लागत, 1 मिनिटच लागतोय, पण आपल्याला एकदम काळपट नाही, म्हणजे असं करपू नाही द्यायचं जास्त। एवढं तर ते करपतंच, पण पूर्ण करपू नाही द्यायचे, आणि त्याला स्मोकी फ्लेवर चांगला येईल। आणि हे जी आहे ना, हा बेसिकली ना हा सॉस आहे ना थोडा मेक्सिकन आहे, म्हणजे नॉर्मल मी पास्ता बनवते रेड सॉस, त्याच्यात मी टोमॅटो प्युरी करून घालते, म्हणजे टोमॅटो आपण ब्लँच करून त्याची प्युरी करून घालते गार्लिक बरोबर, पण हे मेक्सिकन स्टाईल आहे थोडंसं। आणि बेल पेपर्स टाकल्याने त्याचं थोडं, आणि हे स्मोकीनेस आल्याने त्याचा फ्लेवर अजून एनहान्सच होणार आहे। आणि मला वाटतं न्यूट्रिशियस पण आहे, आपण मुलांना ह्याचे किती देतो आणि किती खाऊ घालतो आणि मुलं किती खातात त्याच्यावर आहे। चला हे बघा, आपले बेल पेपर्स पण झाले येलोवाले, आता हे काढूया आपण। आता मी ह्याच्यात टाकते कॅप्सिकम, टोमॅटो आणि गार्लिक पण, गार्लिकला पण थोडा रोस्ट फ्लेवर येईल। ते कॅप्सिकम पण झाले आहेत रोस्ट होऊन, आता कांदे रोस्ट होतो। कांदे रोस्ट झाले की गार्लिक करून घेऊया आपण। मी लसूण टाकले
आणि ती पण आता रोस्ट व्हायला लागली आहे. टमाटर हे सगळे एकदमच टाकते, छोटे छोटे आहेत, छान आहेत. हे पण आता आपल्याला आलटून पलटून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यात सोयीने असे हे केलेत, खाचे केलेत, म्हणजे ते आतमध्ये चांगलं त्याची हीट जाईल आणि ते आतमधून पण छान रोस्ट होते. हे बघा मित्रांनो, आपले टोमॅटो होत आले. टोमॅटोला थोडासा वेळ लागतो कारण ते थोडे सॉफ्ट व्हायला लागतात. हे बघा त्याची साल वरचं निघायला लागले, आपल्याला साल काढायचं आहे आणि ब्लेंड करायच्या आधी. आता हे टोमॅटो झालेत, आता आपण काढून घेऊया आणि थोडं थंड होते मग आपल्याला ब्लेंड करायचं. तोपर्यंत बघा मी इकडे बेल पेपर स्टॉप केलेत 2 आणि हे मी बेबी कॉर्न्स आणलेत छोटे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नॉर्मल कॉर्नचे दाणे पण घालू शकता. हे पण मी थोडे गोल कट करून घेते, जास्त मोठे नाही जास्त छोटे पण नाही. दाखवते तुम्हाला. हे बघा, आपल्याला एवढे असे गोल कट करायचे म्हणजे कसं ते पटकन शिजतील आणि खाताना पण बरं पडेल मुलांना. कसं फ्रेग्रन्स बघ. हां मस्त. हे बघा पेस्ट तयार झाली आहे आपली. सगळे आपण जे रोस्टेड व्हेजेस घेतलेले ते मी ईशानला वास घ्यायला सांगते की सुगंध कसा येतो आहे त्याचा, आणि खूप छान वास येतो आहे, सुगंध येतो आहे. हे बघा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे टॉमॅटोचे हे सगळे वरची साल काढून टाकले, बाकी सगळं ब्लेंड करून घेतलं आहे. ही पेस्ट रेडी झाली आहे. आता आपण मसाला बनवायला घेऊया, म्हणजे पास्तासाठी जो ग्रेव्ही लागते ती आपण बनवायला घेऊया. आता मी काय करते, ही ग्रेव्ही बनवून ठेवते पूर्ण. ओके. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला मेक्सिकन राईस पण बनवायचा आहे. मग पास्त्यात थोडी ग्रेव्ही टाकेन, थोडी राईसमध्ये टाकेन, असं करेन. आणि खरंच खूप छान हां सुवास येतो आहे. रोस्टेड व्हेजीसचा वेगळाच फ्रेग्रन्स येतो. आता मी काय करते, थोडंसं तेल घालते. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण वापरू शकता. हां, पण माझ्याकडे तर नव्हतं ॲक्च्युली, आणलं नाही मी, विसरले. आणि ठीक आहे, आपण हे नॉर्मल ऑइलमध्ये पण चांगलंच बनणार. थोडंसं घालते 1 चमचाभर आणि थोडं बटर घालते मी. आले वाटतं. आता यांची पार्टी चालेल 1 तास नंतर ते जेवणार. तोपर्यंत माझं सगळं मी रेडी करून ठेवते. हे बघा. ओके. आता आपण ह्याच्यात ना आधी थोडं हे व्हेजीस टॉस करूया. कोण आलं? व्हेजीस आधी टॉस करून घेऊया, म्हणजे थोडं ते शिजतील. तुम्हाला पाहिजे तरी ब्लांच पण करू शकता, म्हणजे पास्ता म्हणजे कधी कधी काय होते घाई असते खूप जास्त ना, आणि कॉर्न्स असतात ना, तर मी पास्ता बॉईल होता ना त्याच्यावर कॉर्न टाकते, म्हणजे त्याच्यावर ते पण बॉईल होतात. आणि गॅस थोडं मीडियम ठेवते. मुलं यायला लागले आणि तुम्हाला त्यांचा पण आवाज येईल बॅकग्राऊंडमध्ये. आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे टाकायला. अजून ॲक्च्युली 2 टाकते मी. एक रेड चिली पावडर, थोडा रेड कलर यायला, आणि टोमॅटो केचप टाकणार आहे, फ्लेवर आणि कलर बोथ. जस्ट टॉस होत आहेत ना, त्याचा इतका छान सुवास आवडतो ना. आणि कोणाकोणाला कॅप्सिकम बेल पेपर आवडतं, मला तो खूप आवडतो. आमच्याकडे कोणाला आवडत नाही, तर मला तो खूप आवडतो. मग कोणाच्या जेवणात असेल तर ते काढून मला देणार, मी खाणार, मला आवडतं. सगळी पेस्ट टाकून देऊ आता. थोडा गॅस करते. मी 2दा ब्लेंड केलं, म्हणजे माझा ब्लेंडर छोटा होता ना, मग मी 2दा ब्लेंड करून मग ते कसं डाळ जात नाही. आता हे थोडं परतून घेऊया. त्याचा शिजायला पाहिजे ते छान. आणि आपण मग ह्याच्यात आपले बाकीचे स्पायसेस वगैरे ॲड करू. थोडं गॅस थोडा वाढवला.
आता बघूया आपण, हे बघा आता ह्याच्यात आपण केचप आणि चिली पावडर ॲड करूया आणि ऑरिगॅनो वगैरे आपण नंतर लास्टला जेव्हा आपण पास्ता ॲड करणार ना तेव्हा ॲड करायचं. आता छान सुवास सुटला आहे, तुम्ही केचप ॲड करा. एक जवळजवळ 2 चमचे ॲड केले मी त्याच्यात. आणि रेड चिली पावडर मी कलरसाठी आहे, फक्त हे काश्मीरी आहे, ह्याच्यात काही तिखटपणा नाही आहे. अजून आपल्याला लागलं तर कलरसाठी अजून टाकू शकतो. ब्लॅक पेपर पावडर ॲड करते थोडं स्पाइससाठी, कारण एकदम त्याच्यात ब्लँड लागते. जवळजवळ मी 1 चमचा ॲड केली आहे. आणि थोडं स्पाइसी मला वाटतं कॅप्सिकमनी तर येईलच. आणि आपलं रेड चिली स्पायसी नाही आहे, आणि तसं पण पास्ता हा स्पायसी नसतो. त्यात पॅरी पेरीमध्ये तुम्ही ॲड केला तर त्याला स्पायसी लागतो. परत एक 5 मिनटं त्याला शिजवून घेऊया. तर बघूया आपलं, हे बघा आपलं रेडी झालं आहे. आता काय आपल्याला पास्ता मिक्स करून परत थोडा वेळ शिजवायचा आहे, त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. आता खायच्या वेळेला भेटू. त्याच्यावर पास्ता आणि पोटॅटो पॉप्स आणि पॅनकेक्स. मित्रांनो, पास्ता बॉईल करायला मी पाणी ठेवलं आहे. जेवढा पास्ता आहे तेवढा 5 टाइम्स पाणी ठेवलं आहे. पास्ता मी जवळजवळ अर्धा किलो म्हणजे एक अख्खा पॅकेट घेतलं आहे. आता ह्याच्यात मी मीठ टाकते आहे चवीनुसार, आणि ह्याच्यात मी थोडंसं तेल पण टाकलं 1 चमचा. मीठ पास्त्यामध्ये जे असतं ना तेच असतं. मसाला लाव, त्याच्यामुळे मी मसाल्याला तुम्ही बघितलं मी मीठ नसेल टाकलं. आपण ह्या पास्त्याच्या ह्याला पाणी आहे ना ते पण नंतर ॲड करणार आहोत, बॉईल्ड पाणी, आणि मग लागलं तर आपण मीठ ॲडजस्ट करणार आहोत. पास्त्याचं पाणी चांगलं उकळलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यात पास्ता टाकणार आहोत. मी इथे साईड बाय साईड पोटॅटो पॉप्स फ्राय करायची तयारी करते आहे. त्याच्यासाठी मी कढई ठेवली. आता त्याच्यात तेल घालेन आणि त्याच्याबरोबर मी पॅनकेक्स पण बनवणार. म्हणजे पास्ता आपला बॉईल होईपर्यंत आपल्या ह्या 2 गोष्टी रेडी होतील. पोटॅटो पॉप्स मी आधीच बाहेर काढून ठेवलेले फ्रीझरमधने. म्हणजे तुम्हाला बनवायचे असेल तर थोडा आधी अर्धा 1 तास आधी बाहेर काढून ठेवा, कारण ते फ्रीझरमध्ये असतात तर त्याच्यात थोडा बर्फ जमा होतो. इथे मी स्लर्प फार्मचं मिलेट पॅनकेक मिक्स घेतलेलं आहे आणि हे मिक्सचर येतं, मी ते घेतलेलं आहे. आणि आता आपलं इथे पाणी बघा पास्त्याचं बॉईल झालेलं आहे. तर मी आता त्याच्यात आपला पास्ता ॲड करणार आहे. हा जवळजवळ असं वाटीप्रमाणे जवळजवळ 4-4.5 वाटी आहे आणि एक अख्खा अर्धा किलोचं पॅकेट आहे. तेवढं मला लागलं आणि तेवढंच म्हणजे थोडंसं अजून मी वाढवलं असतं तरी चाललं असतं, पण ते सफिशियंट झालं, कारण माझ्याबरोबर बाकीचं पण पॅनकेक्स आणि पोटॅटो पॉप्स पण होते मुलांसाठी. आणि इथे हे मी पॅनकेकचं मिक्स तयार करून घेते आहे तोपर्यंत. आणि ह्या पॅकेटमध्ये त्याच्यात मला हे वाटतं 400 ग्रॅम्सचं जवळजवळ पॅकेट होतं. तर त्याच्यात 10-15 एक पॅनकेक झालेत माझे, आणि म्हणजे मुलांना मी सर्व केले 2-2 आणि तेवढे सफिशियंट झाले. आता हे थोडंसं मिक्स करते मी. पास्ता बॉईल होतो आहे. आता इथे आपलं तेल पण तापलं आहे. आपण पोटॅटो पॉप्स फ्राय करायला घेऊ शकतो. आणि मी इथे पोटॅटो पॉप्स फ्राय करायला चालू केलेले आहेत. हळूहळू थोडे 2-3 बॅचमध्ये मी फ्राय करते. आता पोटॅटो पॉप्स फ्राय करायला टाकलं मी. आता हे मिक्समध्ये थोडंसं 1 चमचाभर बटर टाकते आहे. आणि मी एका वाटीत दूध घेतलेलं आहे. आणि दूध आपल्याला जसं कन्सिस्टन्सी पाहिजे तसं थोडं ॲड करून मिक्स करावं. अजून मला 1 वाटी जवळजवळ लागलं. आपण थोडं ॲड करत जाणार आणि मिक्स करत जाणार. आपल्याला जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नको आहे. साधारण एक डोशाची कन्सिस्टन्सी असते, म्हणजे आपण एक छोटा आंबोळी कसं घरी बनवतो किंवा चिला बनवतो त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती पाहिजे आहे. आणि थोडं मला अजून दूध लागलं आहे. इथे मी दूध घेते अजून, आणि हळूहळू आपण मिक्स करतो. हे बघा आता आपली कन्सिस्टन्सी प्रॉपर रेडी झालेली आहे इकडे. आणि मी गॅस पण ऑन केला आहे पॅनच्या खालचा. साईड बाय साईड आपण मध्ये पास्ता पण चेक करतो आहे किती शिजला आहे काय. आणि मध्ये आपल्याला पोटॅटो पॉप्सवरती पण लक्ष द्यायचं आहे.
थोडंसं त्याला आलटून पलटून फ्राय करायचं आहे, म्हणजे ते सगळीकडनं चांगले फ्राय होतील. आणि तोपर्यंत आपला तवा जे पॅन आहे ते गरम तर होतच आहे. मी आता इथे पॅनला थोडंसं बटर ग्रीज करून घेते आहे. आपल्याला जास्त नको आहे, थोडंसं हवं आहे. आणि मग आपण त्याच्यावर छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घेणार आहोत. आता आपलं पॅन छान तापलं आहे. आता आपण छोटे छोटे पॅनकेक्स टाकूया. आणि मला वाटतं एका पॅनवर 6 ते 7 पॅनकेक्स छोटे छोटे होतात. या माझा पॅन थोडा मोठा आहे त्याच्यामुळे. आणि हे पॅनकेक्स ना पटकन शिजतात, म्हणजे त्याला काही वेळ नाही लागत. एका साईडनी ते थोडेसे म्हणजे वरनं थोडे ड्राय होत आले नाही की आपल्याला कळेल की खालनं ते झाले आहेत. मग आपण पलटी मारायची. हे बघा, आता आपण पलटी मारणार आहोत पॅनकेक्सना. हे खूप मिलेट्सचे असल्यामुळे थोडेसे नाजूक आहेत, तर ते थोडे सॉफ्ट असतात जास्त, त्याच्यामुळे पलटी मारताना थोडं लक्ष देऊन करावं. क्रम अभी रखो, अभी खोलो, आँख खोल, आँख खोल ईशान. चिकन पाहिजे. अरे थांब, त्याचं रिॲक्शनच नाही आलं. काय मला कळलं नाही. ये सब असली नहीं है, नकली है. ये नकली है. मेरे को लगेगा ये क्या नॉनवेज लेके आया है. हाँ, कैसा है, कैसा लगा, अच्छा लगा. हाँ, ते व्हाईट चॉकलेट आहे, हे फॉन्डंट आहे, हे खाऊ शकते, हे पण खाऊ शकते. दुकान से लाया है, आपण इतना काय टॅलेंटेड नाही आहे. बघा, म्हणजे फ्राईज झालेत आणि इथे पास्ता बॉईल झालेला आहे. ओके, ह्याचं पाणी मी ठेवलं आहे, हे पास्त्याचं पाणी आहे. आता मी इथे हे करायला घेते मसाला. केक्स पण रेडी झाले आहेत. टाकलं आहे बटर, एक चमचा बटर टाकलं आहे मी याच्यात ग्रेव्ही टाकली आहे. ओके, आता हे पाणी हे आता ह्या क्षणी थोडंसं चेक केलं आणि मला सॉल्ट थोडंसं टाकावं लागलं. हे तुम्ही आधी प्रोसेस करून ठेवली आणि जर सॉल्टी झालं तर म्हणून तर मी नंतर सॉल्ट टाकलं आहे. आणि आपण चीज वगैरे पण टाकणार आहोत, त्याच्यामुळे थोडं सॉल्ट त्याप्रमाणेच टाकायचं. आता मी सगळा पास्ता बॉईल केलेला त्याच्यात टाकते आहे. छान आपण मिक्स करून घेऊया आणि हे 5 मिनटात हे आपलं पास्ता आपला रेडी आहे. आणि इथे आम्ही मुलांच्या प्लेट्स लावायला घेतल्या आहेत. पास्ता, पोटॅटो पॉप्स आणि पॅनकेक्स. आणि नंतर मुलांना लागेल तसं मी केचप देणार. आणि मग पास्तावरती मी बघा वरनं ऑरेगेनो वगैरे टाकलं आहे. आणि पॅनकेक्सवर आपण बटर ॲड करणार आहोत. पॅनकेक्स खूपच सॉफ्ट होते आणि मुलांना आवडलं, त्यांनी सगळं आवडीने खाल्लं. हे मेन आहे. केचप पाहिजे. पास्ता बरोबर झालाय का, चांगलं आहे, स्पायसी नाही ना. आता हे राईस टाकलंय, त्याच्यात मी थोडं सॉल्ट टाकते. थोड़ा बटर, चांगला मिक्स करूँ. I don't know what I am. I don't know what I am. I know what you are. I know what you are. You are.